त्यांचा नंबर धमकीचा ट्विट मी देखील केला होता की ही व्यक्ती, आणि त्यांनी सुरुवात कशी केली की हे ताई तू काय म्हणजे धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणं बंद कर ना, आणि वाल्मिक कराड विरुद्ध पण बोलणं बंद कर ना. म्हटलं तुम्ही मला काही धमकी देताय का? ते म्हणे नाही नाही मी कुठे ताई तर म्हटलं. आणि पण त्यांची जी बोलण्याची ढप होती, भाषा होती आणि आवाजात जो दम होता तो नक्कीच म्हणजे मुद्दाम धमकी देण्यासाठी की बाबा तू जास्त बोलत जाऊ नको हे सांगण्यासाठी होता. म्हणून मी त्यांचा नंबर घेतला आणि ट्विट केला की आमच्यासारख्यांना तुम्ही धमक्या बिमक्या देत जाऊ नका, आम्ही सगळ्याच्या पलीकडे गेलेले लोक आहोत. ते नावाचे जे गृहस्थ आहेत, जे आधी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन देखील होते आणि आता ते अजित पवार गटाचे एक मोठे नेते आहेत, या व्यक्तीने अगदी भर चौकात आणि जमिनीच्या वादात न झालं असं मला सांगण्यात आलंय, पण एका साध्या नागरिकाला त्यांनी उचलून ज्या पद्धतीने आपटलं, कुठून येते ही यांच्यात एवढी मस्ती? म्हणजे आपण आता बघतोय वाल्मिक कराड आणि जी टोळी बीडमध्ये देखील आहे तसंच काहीसं सगळीकडेच चाललेलं आहे असं दिसतंय. म्हणून अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीला थोडा आवर घालावा. ते पुण्याचे पण पालकमंत्री आहेत आणि बीडचे पण पालकमंत्री